मराठी सिनेसृष्टी समृद्ध करण्यासाठी अनेक कलाकारांनी बहुमूल्य योगदान दिलं आहे। आज आम्ही अशाच एका दिग्गज अभिनेत्याची माहिती सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या अभिनयाने अनेक वर्ष मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवली होती। चित्रपटसृष्टीसह नाटक आणि छोटा पडदा गाजवणाऱ्या या हरहुन्नरी नायकाचं नाव म्हणजे चंदू पारखी। या प्रतिभावान कलाकाराने आपले संपूर्ण आयुष्य संघर्ष केला, अक्षरशः उपाशी राहून आपली अभिनयाची आवड जपली। आयुष्यभर यातना भोगणाऱ्या या अभिनेत्याचे अकाली अत्यंत वाईट अवस्थेत निधन झाले। त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीने एक खंद अभिनेता गमावला। त्यांचा जीवन प्रवास हा केवळ अभिनेत्याचा नाही, तर तो एका कलासक्त माणसाच्या निश्चयाचा, जिद्दीचा आणि कलेवरील अढळ निष्ठेचा आहे। चला तर जाणून घेऊया या महान कलाकाराचा संपूर्ण जीवन संघर्ष। अभिनेते चंदू पारखी यांचा जन्म 17 डिसेंबर 1947ला इंदोरमध्ये झाला। लहानपणापासूनच त्यांना कलेची आवड होती। वयाच्या 12व्या वर्षापासून त्यांनी नाटकात कामे करायला सुरुवात केली। गणेशोत्सवादरम्यान ते असंख्य मराठी आणि हिंदी नाटके इंदोरमध्ये सादर करायचे। यामध्ये कवडी चुंबक, मयुरी, खाई, मुंगी आणि कारकून अशा गाजलेल्या नाटकांचा समावेश होतो। मात्र यातून मिळणारे मानधन हे अत्यंत कमी होते। त्यामुळे अभिनयात करिअर करण्यासाठी आपल्याला मायानगरी मुंबई गाठल्याशिवाय पर्याय नाही हे त्यांनी ओळखले। रिकाम्या खिशाने त्यांनी मुंबईत पाऊल ठेवले खरे, परंतु या स्वप्नांच्या शहरात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला। खायला अन्न नाही, राहायला घर नाही, अशा अवस्थेत त्यांनी अनेक दिवस काढले। मात्र अभिनयाच्या आवडीमुळे त्यांचे मनोबल कधीच ढळले नाही। कधी कधी ते दिवसभर उपाशी राहायचे। कोणी शिळी भाकरी दिली तर भाकरी पाण्यासोबत खायचे आणि फुटपाथवर झोपून दिवस काढायचे। या काळात त्यांनी अनेक नाट्यसंस्थांचे उंबरे झिजवले, मात्र त्यांना काम मिळत नव्हते। शेवटी दिवंगत श्री प्रभाकर पणशीकर यांनी त्यांच्यातला हाडाचा कलाकार ओळखला। पणशीकर यांनी स्थापन केलेल्या नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेने त्यांना त्यांच्या नाटकात काम करायची संधी दिली। पणशीकरांच्या तो मी नव्हेच या गाजलेल्या नाटकात त्यांना न्यायाधीशाची भूमिका देण्यात आली। या छोट्याशा भूमिकेचे त्यांनी सोने केले। त्यांच्या कठोर परिश्रम आणि सकस अभिनयाच्या माध्यमातून नंतर त्यांना निष्पाप या मराठी नाटकात खलनायकाची भूमिका मिळाली। त्यांनी ती भूमिका अशी रंगवली की मराठी चित्रपटसृष्टीत एक नवीन मातब्बर खलनायक अशी त्यांची ओळख निर्माण झाली। कालांतराने मराठी चित्रपटसृष्टीतील दुसरी निळू फुले अशी त्यांची ओळख बनली। निष्पाप नंतर माझा खेळ मांडू दे अशी ही फसवाफसवी अशी नाटके त्यांनी गाजवली। नाटकातून त्यांना प्रसिद्धी तर मिळत होती, मात्र पैसे फारच कमी मिळायचे। त्यांचा राहण्याचा, जेवणा खाण्याचा खर्च कसा बसा सुटत होता। कधी कधी उपासमारीची वेळ आणि जेवणासाठीही पैसे नसायचे। अशावेळी भूक लागू नये म्हणून ते एक शक्कल लढवायचे। पोटात उसळणारी भुकेची आग शमवण्यासाठी ते आपल्या झब्ब्याच्या खिशात 10-12 लसण्याच्या पाकळ्या घेऊन फिरायचे। एकदा भूक लागली की खिशातल्या 4-5 लसण्याच्या पाकळ्या काढायचे, त्या खायचे आणि त्यावर ग्लासभर पाणी प्यायचे। असे अनेक दिवस ते फक्त लसूण खात, मात्र त्याचा परिणाम हा त्यांच्या आरोग्यावर झाला। ते अचानक प्रचंड आजारी पडले। डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शनचा कोर्स घ्यायला भाग पाडलं। आपण आजारी आहोत आणि आपल्याला इंजेक्शन घ्यावी लागतात हे बाकीच्यांना कळलं तर त्याचा आपल्या करिअरवर वाईट परिणाम होईल, त्यामुळे आपल्याला काम मिळताना कठीण जाईल या भीतीने चंदू पारखींनी नाटकातल्या आपल्या सहकारी कलाकारांना या बाबतीत काही कळणार नाही ह्याची पुरेपूर खबरदारी घेतली। त्यात पैशाच्या तंगीमुळे त्यांनी व्यवस्थित उपचार देखील घेतले नाहीत। एकीकडे आजारपण सांभाळून त्यांनी चित्रपट, मालिका आणि नाटकात काम करणे सुरू ठेवले। मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून कधी विनोदी तर कधी खलनायकी भूमिका साकारल्या। बाप तशी पोर, खट्यास असून आठास सून, बापरे बाप, कळत न कळत, बलिदान, वाजवा रे वाजवा, सोन्याची मुंबई या मराठी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका चांगल्या गाजल्या। याशिवाय त्यांनी अनेक हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये देखील काम केलं। व्योमकेश बक्षी, अडोस पडोस, रिश्ते नाते, लाईफलाईन, जबान संभाल के अशा गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये ते झळकले आहेत। तसेच मोहरे, पेस्टनची, रामजाने, धारावी, अंगारे अशा अनेक हिंदी चित्रपटांमधून ते प्रेक्षकांसमोर आले। विशेष म्हणजे माझी जागा कोणी घेईल तर तो चंदू पारखीच असेल, असं चंदू पारखी यांचे कौतुक स्वतः निळू फुले यांनी केलं होतं। अभिनयाची अनोखी लकब आणि शैली या वैशिष्ट्य गुणांमुळे आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी झाले होते। अभिनयाचा प्रवास चालू असताना 14 एप्रिल 1997 रोजी अचानक या कलाकाराने जगाच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली। अनेक वर्ष पैशाच्या अभावामुळे त्यांनी शरीराकडे पुरेसे लक्ष दिले नव्हते। शरीरावर ह्याचा विपरीत परिणाम झाला होता। शेवटी शरीर त्यांची साथ सोडू लागले। एका छोट्या जखमेचे रूपांतर गँग्रीनमध्ये झाले। यावर उपचार करण्यासाठी त्यांना केएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता शस्त्रक्रियेपूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले। त्यावेळी ते फक्त 50 वर्षांचे होते।
त्यावेळी ते रावसाहेब या चित्रपटाचं चित्रीकरण करत होते. त्यांच्या निधनानंतर त्यांना रावसाहेब चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. मात्र हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते आपल्यात नव्हते. चंदू पारखे यांनी खूप कमी वेळात हिंदी आणि मराठी मनोरंजन विश्वात मोठे नाव कमावले. आयुष्यभर कष्ट उपासणाऱ्या या हाडाच्या कलाकाराला जेव्हा पैसा आणि मान मिळू लागला तेव्हा त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या अशा अचानक मृत्यूमुळे मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली. ते जर आज असते तर त्यांचे आणखी दर्जेदार चित्रपट आणि मालिका पाहण्याचं भाग्य आपल्याला मिळालं असतं. तर ही होती प्रतिभावान अभिनेते चंदू पारखे यांची संपूर्ण जीवन कहाणी. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपटसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.